आश्रमशाळेत असल्यापासूनच दरवर्षी शाळेमध्ये वेगवेगळ्या भाज्या विद्यार्थ्यांच्या मदतीने लावतात. तुम्हाला काही सांगायचं आहे ह्याच्याबद्दल? पालक लावलेला आहे, इकडे माठ आहे, इकडे माठाची भाजी आहे, इकडे कोथिंबीर आहे, मुगाची भाजी लावलेली आहे, पाळभाज्या लावलेल्या आहेत सर्व काही. आणि हे खूप वर्षापासून त्यांची 35-33 वर्ष सेवा झालेली आहे. ते दरच वर्षी विद्यार्थ्यांच्या मदतीने कुठल्याही शाळेमध्ये असले तरी तिथे अशी परसबाग फुलवतात आणि शाळेला रोज असं हिरवगार बघायला मिळतं. आणि हीच भाजी आम्ही विद्यार्थ्यांसाठी देखील वापरतो. विद्यार्थ्यांना वर्गामध्ये पालक वगैरे टाकला जातो. खूप छान. पालक टाकावं, तिकडे कोथिंबीर आहे, कोथिंबीर आहे पुढे माठ जातं आणि ही भाजी आहे ती त्याच्यामध्ये तिकडे कोथिंबीर आहे बघ, इकडूनही अशी मधलं. खताचा वापर कुठलाही केलेला नाहीये, रासायनिक खतांचा वापर नाहीये. भाजी सेंद्रिय खतांचा वापर करून केलेली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचं आरोग्य देखील खूप चांगलं राहतं. हा पालक आहे तो खुडल्यानंतर परत फुटतो आणि जवळच तळं आहे तर तळ्याचं पाणी वापरलं जातं. अशा प्रकारे ही आमच्या आश्रमशाळा वावळोलीची परसबाग आहे.